पाहिजे. बाकी ज्याला स्वाभिमान नाही का हातवर करा. स्वाभिमान आपण जर एक गोष्ट समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट कळेल की पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे ग्रामीण भागामध्ये तळागाळातल्या लोकांसाठी, ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या लोकांसाठी विविध योजना पोहोचवण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी आणि ग्रामीण भागामधल्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी एक महत्वाची निवडणूक असते. पण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली आणि ज्या ज्या लोकांनी सत्तेमध्ये गेले त्या लोकांनी फक्त आणि फक्त आपल्या नावाच्या योजना, आपल्या नावाचे पैसे, आपल्या विकासाची तिजोरी, आपल्या विकासाची निधी आणि आपल्या नावाच्या विकासाचा फंड स्वतःच्या खिशामध्ये टाकायचं काम केलं. पण आज या निवडणुकीमध्ये ती वेळ आली की ज्या ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत लुटायचं काम केलंय, आज आपण सगळ्यांनी त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सत्तेमध्ये पाठवायची वेळ आलेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्याला आपले मूलभूत गरजा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी खूप गरजेची. आणि मी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने, या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या वतीने आपल्याला आश्वासन करतो की वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे सत्तेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ घेऊन त्या नळाला 24 तास पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीची लोक नक्कीच करतील. आपल्या भागामध्ये घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे. प्रत्येक माणसाचं नाव घरकुल यादीमध्ये टाकायचं काम आमचे निवडून आलेले सदस्य नक्कीच करतील. आणि ज्या ज्या लोकांचं नाव त्या यादीत येईल त्या लोकांच्या नावावर घरकुल यादीच्या मार्फत एक घर बांधून देण्याचं काम हे आमचे उमेदवार नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर करतील. जिल्हा परिषदेची जी शाळेची अवस्था रखडलेली ती शाळा परत एकदा बांधून तिकडे मोफत दर्जेदार इंग्लिश मध्ये शिक्षण आपल्या लेकरा बाळांना देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष नक्कीच करतील. इथे शेतकऱ्यांना आपल्याला आठवत असेल की ह्या महिन्यामध्ये, ह्या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला, शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मी त्याला ठामपणे म्हणा, मला माझ्या मुलासाठी शिक्षण पाहिजे. कोणी येऊन म्हणाला तुला अगरबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे, त्यांना म्हणा मला माझ्या गावासाठी चांगले रस्ते पाहिजेत आणि 24 तास पिण्याचं पाणी पाहिजे. आणि कोणी येऊन जातीवाद करायला लागलं किंवा म्हटलं खालच्या जातीचा उमेदवार पाहिजे किंवा मोठ्या जातीचा उमेदवार पाहिजे, त्यांना म्हणा आमच्याला आमच्या MIDCच्या परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र पाहिजे. कारण मित्रांनो, एक सोपा मुद्दा आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. हिंदू मुस्लिम आतापर्यंत करत आलं, कोणाचं काही झालं नाही. जातीवाद आतापर्यंत करत आलं, बामटे सोडले तर कोणाचं काही झालं नाही. आता मला एक सांगा, जातीपातीचे भांडण करत राहिलो किंवा हिंदू मुस्लिम करत राहिलो तर पाणी येणार का? शिक्षण मिळणार आहे का? रोजगार मिळणार आहे का? आरोग्य सेवा मिळणार आहे का? नाही. तर आता हे सगळे जे भाजपचे फालतू मुद्दे ते औरंगाबादच्या कचऱ्याबरोबर भाजप बरोबर आपल्याला कचरा पेटीत टाकायची वेळ आलेली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे निवडून आणून द्यायची वेळ आली. आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे कोणताही मुद्दा असला, कोणावरती कोणतीही अडीअडचण आली, कोणत्यावरती कोणतीही संकट आला तर एक नेता आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी धावून येतो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी.